जीएसटी मधल्या इनपुट टॅक्स क्रेडिटवर एक मोठा निर्णय आला आहे. चला तो समजून घेऊया. अनेकदा आयटीसी रिव्हर्सलची नोटीस येते आणि मग हाच प्रश्न समोर उभा राहतो. कारण इनव्हॉइस असूनही आणि जीएसटीआर 2A मध्ये व्यवहार दिसतानाही नोटीस बजावली जाते. मग अडचण नेमकी कुठे आहे? अधिकारी कायद्याच्या पलीकडे जाऊन पुरावे मागत आहेत. म्हणजे टोल पावत्या किंवा वजन काट्याच्या स्लिप्स जे कायद्याने आवश्यकच नाहीत. आणि गंमत म्हणजे ह्या मागण्या फसवणुकीच्या केवळ एका गृहीतकावर आधारित असतात, पुराव्यावर नाही. पण कायदा स्पष्ट आहे. फसवणूक सिद्ध करण्याची जबाबदारी जीएसटी विभागाची आहे. पण आता चित्र बदलले. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने करदात्यांना मोठा आधार दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय, कायद्याने ठरवलेली कागदपत्र असतील तर ते पुरेसं आहे. तर मग अस्सल खरेदी सिद्ध करण्यासाठी न्यायालयाने हे 5 महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. म्हणजे बघा, कायद्यानुसार वैध बीजक आणि बँक पेमेंटचा पुरावा हवा, बाकी काही नको. हा निकाल ई-कॉम गील केसपेक्षा वेगळा आहे, कारण इथे जीएसटीआर 2A मध्ये डेटा उपलब्ध होता. आणि हा मुद्दा तर खूपच महत्वाचा. पुरवठादाराची नोंदणी नंतर रद्द झाली तरी व्यवहार वैधच राहतो. ह्या सगळ्याचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे अनुपालन हाच राजा आहे. म्हणजेच सर्वात मोठं संरक्षण मिळतं ते योग्य कागदपत्र आणि जीएसटी नियमांच्या पालनातूनच. हा निर्णय करदात्यांना एक नवीन बळ देतो. प्रश्न हा आहे, आपलं अनुपालन तेवढं मजबूत आहे का?